नमस्कार. आपण आजच्या मोडी लिपीच्या कार्यशाळेचं श्रीगणेशा करूयात. तर आपण सर्वप्रथम मी तुम्हाला मोडी लिपीविषयी थोडीशी माहिती सांगतो. आता मोडी लिपी म्हणजे काय? मोडी म्हणजे मोडणे. मराठी शब्द देवनागरी लिपीमध्ये जी काही भाषा लिहिली जाते किंवा लिहिली जाते त्या भाषेलाच मोडी किंवा मोडून जे वर्ड बनवले गेले त्याला मोडी लिपी असं म्हटले गेले. भाषा आणि लिपी ह्या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. भाषा म्हणजे व्यक्त होण्याचं साधन, तर लिपी म्हणजे जे अक्षरी रूपामध्ये लिहिली जाते. तेच मराठी हे काही काळासाठी आपल्या मध्ययुगीन कालखंडामध्ये किंवा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शिवकाळ असेल किंवा पेशवे काळ असेल, मोडी लिपी ही राजकीय भाषा होती आणि वर्तमान काळामध्ये मोडी लिपीचं व्हॅल्यू किंवा त्याचं महत्त्व खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं आहे. आता ही मोडी लिपी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये होती. याची सुरुवात कुठून झाली होती? वेगवेगळ्या इतिहासकारांनी वेगवेगळी मतं सांगितलेली आहेत. त्यामध्ये इतिहासाचार्य विका राजवाडे यांनी असं सांगितलं की ही जी मोडी भाषा किंवा ही जी मोडी लिपी आहे ती मौर्य काळापासून चालत आलेली असावी. परंतु कालांतराने श्री वाकणकर नावाचे जे इतिहासकार होते त्यांनी असं विथ प्रूफ दाखवून दिलं आपल्याला की ही जी मोडी लिपी आहे ती मोडी लिपी ही यादव कालखंडापासून रुजू झाली होती किंवा यादव कालखंडापासून सुरुवात झाली होती. तत्कालीन काळामध्ये यादवाचा जो जगप्रसिद्ध असणारा जो प्रधान हेमाड नावाचा, जे की हेमाडपंथी मंदिरासाठी खूप प्रसिद्ध आहे, त्या व्यक्तीने सर्वप्रथम ही मोडी लिपी रुजवली होती किंवा चालू केली होती. आता मुख्यत्वे आपणाला किंवा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना किंवा महाराष्ट्रातील तमाम मराठी भाषिक लोकांना ही मोडी लिपी महत्त्वाची का आहे? कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळातील, पेशव्यांच्या कार्यकाळातील हे जे काही डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्रे आहेत जे की राजकीय दृष्टिकोनातून लिहिली गेली होती किंवा राजकीय दस्तावेज हे मोडी लिपीमध्ये आहेत. आता डेक्कन आर्काइव्हजमध्ये असे लाखोने जे मोडी डॉक्युमेंट्स आहेत जे की आतापर्यंत त्याचं भाषांतर झालेलं नाही आहे. आता वर्तमान काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा रिझर्वेशन संदर्भामध्ये जे वेगवेगळे पुरावे किंवा दाखले देण्यात येत आहेत त्यामध्ये खूप सारे डॉक्युमेंट्स हे मोडी भाषेमध्ये लिहिलेले आहेत. म्हणजेच मोडी लिपीचं कदाचित बोलताना त्याचा उल्लेख एक दोन वेळा भाषा असं येईल, परंतु तो लिपीच्या संदर्भामध्ये असणार आहे. तर मोडी लिपीचं व्हॅल्यू किंवा महत्त्व खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आहे. तर आपण मोडी लिपीच्या आजपासून सुरुवात करतो आहे. तर सुरुवातीला आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्यातील 12 खडी म्हणजेच आपण अन्नसागडी असं जे म्हणतो, आपण शाळेमध्ये असताना पहिलीला शिकायचो अन्नसाचं, आगगाडीचं, इज्जारीचं, इटलंबूचं, हे जे काही 12 खडी शिकत होतो. आता आपल्या जनरेशनला म्हणजे मी जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा 12 खडी होती. आता लहान मुलांना 14 खडी आलेली आहे. तर आपण मोडी भाषेमध्ये ती 12 खडी कशा स्वरूपामध्ये लिहिली गेली जात होती किंवा त्याचे अक्षर कसे असायचे त्याच्या आधी मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. आपण मराठी भाषा लिहित असताना प्रत्येकाचे अक्षर हे सेम नसते, म्हणजे जशास तसं नसतं. काही जणांचं अक्षर एकदम सुवाच्य असेल, काही जण एकदम तिरप्या पद्धतीने अक्षर काढत असतील किंवा काही जण एकदम वळणदार पद्धतीने अक्षर काढत असतील. म्हणजेच काय, ते अक्षर एकच असणार आहे, परंतु प्रत्येकाच्या लिहिण्याच्या पद्धतीनुसार ते पुन्हा पुन्हा बदलत असते. म्हणून मोडी वाचणाऱ्या लोकांना किंवा मोडी शिकणाऱ्या लोकांना पण याचं ज्ञान असलं पाहिजे की हा शब्द कोणता आहे, कारण शब्द लिहिण्याचे वळणदार पद्धती ह्या प्रत्येकांच्या वेगवेगळ्या असतात. परंतु मुख्यत्वे तुम्हाला त्याचं प्रॉपर नॉलेज आलं की मोडी भाषेतले शब्द हे कशा प्रकारचे असतात किंवा कोणत्या प्रकारचे असतात तर ते तुम्हाला 100% कळून जाणार आहे. तर आपण या मोडी लिपीमध्ये जे 12 खडीमधील जे अक्षर आहेत ते अक्षर आपण एक बघणार आहोत. त्यात मुख्यत्वे तुम्हाला एक पहिला पॉईंट सांगतो. मोडी भाषेमध्ये जे काही अक्षर लिहिले जायचे किंवा मोडी लिपी लिहिली जायची त्याच्यावरती आधी रेष मारली जायची. आता आपण मराठी लिहितो, देवनागरी लिपीमध्ये लिहितो, एखादा शब्द लिहितो आपण असं राम हा शब्द लिहितो, राम, पण हा शब्द लिहित असताना वरून आपण अशी रेष मारतो. हे देवनागरी लिपीमध्ये वर्तमान काळामध्ये लिहिलं जातं. परंतु तेच जर मोडी लिपीमध्ये लिहिलेलं असेल तर सुरुवातीला त्याला असं रेष मारली जायची आणि त्याच्यावरती एखादा शब्द असा लिहिला जायचा. हे मोडी लिपीमधला फरक आहे. मग तो कशासाठी लिहिला जायचा? मध्ययुगीन कालखंडामध्ये एकदम स्पीडमध्ये लिहिता यावं किंवा
तत्कालीन काळामध्ये वर्तमान काळासारखे आधुनिक तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजी नव्हती. बोरूच्या लेखणीने टाकामध्ये शाई बुडवून ते लिहिलं जायचं. म्हणून एखादा डॉक्युमेंट किंवा एखादा दस्तावेज खूप जास्त प्रमाणामध्ये त्याच्या प्रती बनवल्या जात असाव्यात किंवा त्यांना बनवायचा योग आला तर ते एकदम स्पीडमध्ये लिहिता यावं किंवा डॉक्युमेंट लवकरात लवकर लिहिता यावेत, म्हणून त्या प्रकारची मोडी भाषा ही प्रचलित झाली होती. आणि एकदा पेन ठेवल्यानंतर तो पेन न उचलता तो पुढे 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 लिहिण्याच्या त्या लिपीला मोडी लिपी असं म्हणतात. आता आपल्या देवनागरी किंवा मराठी लिपीमधील काही बाराखडीतले वर्ड आहेत ते जशास तसे तिथे यूज केले जातात किंवा वापरले जातात. काही शब्दामध्ये बदल केला जातो. आता ही जी बाराखडी आहे ती बाराखडी शिकताना तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आहे, परंतु त्याचं क का की की कू कू के के को को हे अशा प्रकारचं जर तुम्ही शिकायला गेलात तिथे तुम्हाला तुमच्या बुद्धीला थोडंसं जास्त ताण द्यावा लागेल, कारण त्यामध्ये शब्द ओळखण्यास थोडेफार गफलत होऊ शकते. कारण मोडी भाषेमधले क म असेल किंवा ए श असेल असे काही जे शब्द आहेत ते दिसायला सेम टू सेम दिसतात, परंतु वाक्यावरून ते आपणाला ओळखता आलं पाहिजे. आणि या सर्वांचा शेवट हा आहे, मोडी लिपीमध्ये लिहिलेले डॉक्युमेंट्स हे सलग लिहिलेले असतात, त्याची तोड कुठंच नसते. आता देवनागरी लिपीमध्ये एखादा वर्ड लिहिलेला असतो, मी गावाला जातो, गेल्यानंतर ऊस खातो आणि परत येतो, असं आपण प्रत्येक वाक्याच्या नंतरनं अनुस्वार, टिंब, स्वल्पविराम, पूर्णविराम, अर्धविराम असे चिन्ह देत असतो आणि वाक्य तोडत असतो. परंतु मोडी लिपीमध्ये लिहिलेल्या डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला कुठेच त्या वाक्याची किंवा शब्दाची तोड झालेली दिसून येत नाही. तर ते तुम्हाला कळायला पाहिजे. ते मी तुम्हाला नंतरच्या लेक्चरमध्ये शब्द आणि वर्ड वाक्य शिकवत असताना मी ते शिकवेल. आता आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये फक्त आणि फक्त आपण अन्नच आघाडी शिकणार आहोत. बाराखडीमध्ये मी तुम्हाला सांगेल की प्रत्येक शब्द, त्या शब्दाचं महत्त्व आणि त्याबद्दल इतर माहिती. आता अन्नच आघाडी शिकत असताना सर्वात महत्त्वाचा एक पॉईंट सांगतो तुम्हाला. मोडी लिपीमध्ये ऱ्हस्व आणि दीर्घ अशा संकल्पना नाही आहेत. त्या आपल्या मराठी भाषेतील देवनागरी लिपीमध्ये असतात, ऱ्हस्व आणि दीर्घ या संकल्पना. मोडी लिपीमध्ये त्या संकल्पना नाही आहेत, तर ते तुम्हाला पुन्हा पुन्हा पुढे गेल्यानंतर तुम्हाला कळून येईल. आता हे मोडी लिपीचा श्री गणेशा केल्यानंतर आपण जी अन्नस आघाडी शिकणार आहोत, त्या अन्नस आघाडीमध्ये सर्वप्रथम अशी रेष मारली जाते. आता ही रेष खूप मोठी असेल असं इमॅजिन करा. मी प्रत्येक एक एक शब्द मोडी लिपीमध्ये कसा लिहितात तो समजावून सांगणार आहे. पण तुम्ही जेव्हा मोडी लिपी वहीमध्ये पुस्तकामध्ये लिहाल तेव्हा संपूर्ण एक पूर्ण रेष मारलेली असते आणि तेव्हा अक्षरं लिहिले जातात. आता हे जे अ आहे ए असंच काढलं जातं आणि त्या इथून अला असा एक रफार घेऊन इथं जोडला जातो, याला म्हणायचं अ. परत एकदा बघा, आपल्या अ सारखाच हा अ आहे आणि त्या अचा असा दांडा घेऊन इकडे जोडलेला असतो. इथे का जोडलेला असतो? याच्यानंतरनं येणारा शब्द तो पुढे पुढे असा लिहिता यावा. हे मोडी लिपीतील अ आहे. आता मोडी लिपीमध्ये आ कसं बनवतात? आता अ ला एक काना न देता मोडी लिपीमधील जे अ आहे ते अ असं काढलं जातं. हां, हे मोडी लिपीतील आ आहे. आता समजा हे अ सारखंच अ ला काना आला पाहिजे, तर ते तसं नसून हा जो गेलेला रेष किंवा गेलेली रेष आहे तो काना आहे. बाराखडीमध्ये मी तुम्हाला ते डिटेलमध्ये सांगेल. आत्ता फक्त अ अन्नसाचं, आ आघाडीचं, क कमळाचं कसं असतंय ते बघणार आहोत आपण. आता हे ऱ्हस्व आणि हे दीर्घ आहे आपल्या देवनागरी लिपीमध्ये. परंतु मी तुम्हाला आत्ताच 1 मिनिटापूर्वी सांगितलं की याच्यामध्ये ऱ्हस्व आणि दीर्घ नसतं. तरीही जर लिहित असताना तुम्ही हे कसं लिहिणार? ऱ्हस्व आणि दीर्घ लिहिताना त्याचा उपयोग होत नाही, पण इथे जर लिहायचं असेल तुम्हाला तर ई असं लिहायला लागेल. ई वरती गेलेला हा जो रफार आहे तो अर्धाच. हे मी अर्धा कशासाठी म्हणतोय? ऱ्हस्व ई असं लिहितात आणि दीर्घ ई लिहित असताना जशास तसे घेतलेला
तो वरचा रफार या रेषेला टच केलेला असतो. परत एकदा लक्षात ठेवा, जे ऱ्हस्व ई आहे त्याच्यावरती गेलेला जो रफार आहे तो या रेषेला टच केलेला नसतो आणि जो दीर्घ आहे तो ह्या रेषेला टच केलेला असतो. आता याच्यामध्ये सुद्धा ऱ्हस्व आणि दीर्घ आहे. ऊ कसं काढतात, ही अशी रेष आणि याच्यामध्ये असं आलेलं असतं, याला ऊ असं म्हणायचं. आता या ऊ मधला दीर्घ कसा असतो, दीर्घ सेम असाच असणार आहे. तर याच्यामध्ये ही रेष अशी गेलेली आहे. आता ही रेष अशी कशी गेलेली आहे, तर एखाद्या शब्दाच्या नंतरनं दुसरा शब्द लिहित असताना ती रेष अशी आपोआप जाते पुढचा शब्द लिहिण्यासाठी. परत एकदा वन्स मोर सांगतो तुम्हाला मी, ऱ्हस्व आणि दीर्घ संकल्पना नसतात, ते लिहित असताना तुम्हाला शब्द वाचत असताना ते काय होईल लक्षात येईल. ए आणि आय हे पुढचे 4-5 शब्द हे मागच्या शब्दावरून जशास तसे लिहिले जातात. अन्नसाचं आ कसं लिहिलं जातं त्याच प्रकारे ते लिहिलं जातात. इथंही असं काढायचं आणि वरती एक मात्रा द्यायचं. आय कसं काढायचं, तर परत काढायचं आणि वरी 2 मात्रे द्यायचे. आता हे मात्रे देत असताना आपण आपल्या भाषेमध्ये काढून असं 2 मात्रे देतो. हे 2 मात्रे पण देता येतात, परंतु पेन परत उचलता येऊ नये किंवा ते बोरूची पेन टाकाच्या शाईमध्ये लिहिलेली ती उचलता येऊ नये म्हणून 2 मात्रे असं देतात. आता याच्यामध्ये आ कसं काढलंय, त्या अनुसारच किंवा आनुसारच आपण आधी आ काढूयात, म्हणजे ओ काढता येते तुम्हाला. आता याच्यामध्ये हे जे आ इथे आहे, इथे आ काढलं आणि वरती एक मात्रा दिली, हे झालं ओ. तसंच इथं परत आ काढायचं आहे तुम्हाला आणि वरी 2 मात्रे द्यायचे, ते झालं औ. आणि आणि आहा आपल्या बाराखडीमध्ये ज्या प्रकारे लिहितात त्याच प्रकारे मोडी लिपीमध्ये सुद्धा लिहिलं जातं. हे अशा प्रकारे पासून ते पर्यंत हे मोडी भाषेतील लिपीतले वर्ड आहेत. हे झाले स्वर बाराखडीमध्ये, हे झाले स्वर आणि क च्या खाली झाले व्यंजन. स्वर आणि व्यंजन असं 2 प्रकार आहेत. तर याच्यामधले हे झाले स्वर. हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये खूप वेळा लिहायचं, खूप वेळा लिहायचं, खूप वेळा, म्हणजे तुम्हाला कळेल की बाबा शब्द कसा लिहिला जातो. आता ह्या फक्त या सिंपल या स्वरावरून जर तुम्हाला सांगितलं किंवा मोडी लिपीमधील एखादा वर्ड काढा, तर तुम्ही तिथे काय लिहिणार. समजा तुम्ही एक सिंपल वर्ड लिहिणार आई, तर तुम्हाला काय करायला लागेल, आधी रेष मारायला लागेल. तिथे रेष मारल्यानंतर तुम्हाला आ काढायला लागेल. आ काढलात तर मग तुम्हाला ई काढायला लागेल. हा मोडी लिपीतील आई शब्द आहे. तसं तुम्ही बाराखडी शिकलात तर तुम्हाला प्रत्येक शब्द, तुमचं नाव, तुमचं गाव, तुमचं डिटेल काढता येईल, वाचता येईल. हे मोडी लिपीतले स्वर झाले. आता आपण मोडी लिपीतील व्यंजन बघणार आहोत. आता इथे तुम्ही नीट लक्ष द्यायचं, कारण मोडी लिपीतील काही व्यंजन हे सेम दिसतात, दिसायला सेम दिसतात.